चांगलं पुस्तक कशाला म्हणायचं किंवा चांगल्या पुस्तकाची व्याख्या करायची ठरवली तर त्यामध्ये काय क्रायटेरिया येईल, काय निष्कर्ष येतील की ज्याला आपण चांगलं पुस्तक म्हणू. मला असं वाटतंय की जे पुस्तक समाजाचा आरसा असतं, समाजात जे चाललंय घडतंय ते जसंच्या तसं दाखवतं असं पुस्तक जे असतं त्या पुस्तकाला आपण चांगलं पुस्तक आहे असं म्हणू शकतो. किंवा जे पुस्तक वाचकाला विचारांचा एक नवा दृष्टिकोन देतं, वाचकाला सजग करतं, त्या पुस्तकाला चांगलं पुस्तक म्हणता येईल. जे पुस्तक आपल्या काळातले प्रश्न मांडतं त्या पुस्तकाला चांगलं पुस्तक म्हणता येईल. किंवा जे पुस्तक वाचल्यानंतर वाचकाला आणि संपूर्ण समाजाला एक नवी दिशा देतं त्या पुस्तकाला चांगलं पुस्तक म्हणता येईल. आणि आज आपण ज्या पुस्तकाचं प्रकाशन इथं केलं ते पुस्तक याच सगळ्या निकषावर टिकणारं असं एक चांगलं पुस्तक आहे. फारुखभाईंनी केवळ शब्दसंग्रह, त्यांचे भाषणाचा शब्दसंग्रह केलेला नाहीये, तर या पुस्तकामध्ये आजच्या राजकीय परिस्थितीवरती एक ठोस वैचारिक हस्तक्षेप करायचं काम या पुस्तकानं केलेलं आहे. आणि पुस्तकाचं वेगळेपण, वैशिष्ट्य जे आहे ते इथे आहे असं मला वाटतं. आपण अनेकदा असं सातत्यानं म्हणत असतो की आज जे सत्ताधारी आहेत, धर्मांध, जातीयवादी, मनुवादी सत्तेवर आलेले आहेत, ते आपला सगळाच इतिहास बदलायला निघालेले आहे. मग तो शिवाजींचा, शाहू महाराजांचा, काय सगळ्यांचाच इतिहास बदलायला निघाले. आणि अशा वेळी आपल्याला सातत्यानं वाटत असतं की आपला इतिहास आपणच लिहायला पाहिजे. त्यामुळे फारुखभाईंनी 2014 नंतरच्या काळातलं जे काही सगळं मुस्लिमांचं वर्णन आहे किंवा मुस्लिमांवर होणारे अत्याचार असतील त्या अनुषंगानं समाज त्या प्रश्नांकडे कसं बघतोय या बाबतीतलं सगळं जे विवेचन, लेखन केलेलं आहे, आपल्या भाषणातून व्यक्त केलेलं आहे. मला वाटते पुढे चालून हा संदर्भ ग्रंथ होणार आहे, पुढे चालून हे ऐतिहासिक दस्तावेज होणार आहे. आपल्या समाजाचा इतिहास आपण लिहायचं काम करणं ही आपली जबाबदारी ओळखून त्या पद्धतीने हे पुस्तक त्यांनी लिहिलंय. त्याबद्दल खरं म्हणजे त्यांचे मनापासून आभार मानणं गरजेचं आहे असं मला स्वतःला चळवळीतली एक छोटीशी कार्यकर्ती म्हणून वाटतं. या पुस्तकामध्ये त्यांनी प्रामुख्यानं मुस्लिम समाजाची राजकीय भूमिका, या भूमिकेबरोबरच त्यांच्या राजकारणातल्या मर्यादा आणि नवी कोणती दिशा घ्यायला पाहिजे मुस्लिम समाजानं राजकारणाची, अशा अनुषंगानं मांडणी केलेली दिसतीये. आणि जी प्रत्येकालाच, जसं फारुखभाई म्हणाले तसं केवळ मुस्लिमांच्या संदर्भात लिहिलंय म्हणून फक्त मुस्लिमांना उपयुक्त ठरणार नाहीये, तर जे संविधानवादी आहेत, ज्यांना एक चांगला महाराष्ट्र देश घडवायचा आहे, त्या प्रत्येक लढाऊ कार्यकर्त्यासाठी ते एवढंच महत्वाचं पुस्तक आहे. त्यांनी या पुस्तकामध्ये खंतही व्यक्त केलेली आहे. आपलं भाषण करताना तेव्हा असं म्हणाले की कदाचित वाचल्यावरती तुम्हाला असं वाटेल, त्यातही प्रामुख्याने मुस्लिम समाजाला, की आमच्यावरतीच ओरखडे उमटवलेले आहेत स्वतः मुस्लिम असताना. पण त्यांनी खंत व्यक्त केली आहे आणि ती खंत अधिक महत्वाची आहे असं मला स्वतःला सुद्धा वाटतं, चळवळीतली कार्यकर्ती म्हणून वाटतं. कारण मला स्वतःलाही एक चांगला समाज घडवायचा आहे, जो शोषणावर आधारित असणारा, विषमतेवर आधारित असणारा नको आहे, जो समानतेवर आधारित आहे असा एक चांगला समाज घडवायचा आहे. आणि त्यावेळेला आपल्याला सर्वांगीण लढाई जेव्हा करायची असती तेव्हा सगळीकडे बघावं लागतं, सगळ्या समाजाच्या बाबतीत बघावं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी व्यक्त केलेली जी खंत आहे ती खंत अतिशय महत्वाची आहे. ते असं म्हणतायत की मुस्लिम समाजावरती जेव्हा अन्याय होतो तेव्हा मुस्लिम समाज प्रतिक्रिया व्यक्त करतो, प्रतिक्रिया देतो. हे देणं चांगलंच आहे, हे देणं नैसर्गिक आहे, गरजेचं पण आहे, पण तेवढंच पुरेसं नाहीये. अन्याय झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली, त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे काहीच होत नाही. पुन्हा पुढच्या अन्याय आणि त्यानंतर पुन्हा प्रतिक्रिया, असं सगळं जे चक्र चालू आहे ते कधीतरी मोडायला पाहिजे. त्यामुळे ते खंत व्यक्त करतायत की अन्याय झाल्यावरती तुम्ही प्रतिक्रिया द्याच, पण त्याचबरोबर आता अन्यायानंतर त्याचं निराकरण करण्यासाठी जी एक राजकीय दिशा घ्यायला पाहिजे, जे एक चांगलं राजकारण करायला पाहिजे, ते राजकारण करण्याची जबाबदारी आपल्या समाजावर आहे आणि समाज ते विसरतोय अशी एक खंत ते व्यक्त करतायत. आणि मला वाटतंय की ही सगळी म्हणजे ही खंत अधोरेखित करून आपण सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. पुस्तकात ते असं सांगतायत की आता मुस्लिम समाजानं भीती, बचाव आणि भावनिक प्रतिक्रिया याच्या आता कुठेतरी पुढे जायला पाहिजे. सतत तीच गोष्ट सांगत राहणं किंवा म्हणत राहणं उपयुक्त ठरणार नाही, हे वास्तव आहेच. पण त्याच्या पुढे जाऊन आता आपण सगळ्यांनी आपली राजकीय ताकद
त्यांना वाटतंय? तर सगळेच असावेत, केवळ मुस्लिम नाही आहेत, तर ज्यांच्यावरती अन्याय होतोय ते सगळे श्रमकरी, कष्टणारे, दलित, आदिवासी, ओबीसी अशा सगळ्यांचं राजकीय संघटन करून आपण त्याला एक योग्य दिशा द्यायला पाहिजे, अशी मांडणी ते सातत्यानं आपल्या या पुस्तकामध्ये करतात. समाजात आणि राजकारणात घडणाऱ्या ज्या सगळ्या घटना आहेत त्या घटनांकडे ते असं म्हणतात की आता मूक प्रेक्षक बनून बघायचं आपण बंद करायला पाहिजे. त्याच्याऐवजी आता आपण काय करायला पाहिजे, तर त्याच्याऐवजी आपण सगळ्यांनी आता एकत्र यायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे आणि एक ठोस राजकीय भूमिका करून अन्यायाविरुद्धचा सततचा संघर्ष करणं गरजेचं आहे, अशी मांडणी ते आपल्या या पुस्तकामध्ये करतात. मुस्लिम समाजानं आता सगळ्यांशी बोलायला पाहिजे, केवळ आपल्याशीच नाही तर सर्वांशीच. मगाशी मी म्हटलं तसं दलितांशी बोलायला पाहिजे, वंचितांशी बोलायला पाहिजे, ओबीसी असतील त्यांच्याशी बोलायला पाहिजे, आदिवासी ज्यांच्यावर अन्याय होणारे आहेत, मग ते कष्टणारे असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, या सगळ्यांचं दुखणं आणि आपलं दुखणं एक आहे असं ओळखून या सगळ्यांशी संवाद साधणं गरजेचं आहे. आणि त्या संवादासाठी मुस्लिम समाजानं पुढाकार घेणं, किमान मुस्लिम समाजातल्या ज्यांना असं वाटतं की एक चांगला समाज आपल्याला बनवायचा आहे अशा सगळ्यांनी यासाठी पुढाकार घेणं जास्त महत्वाचं आहे असं ते सांगतायत. मुस्लिम समाजानं नुसतं प्रतिक्रियावादी होणं उपयुक्त ठरणारं नाही. नुसतं प्रतिक्रियावादी व्हायचं आणि राजकारण टाळायचं. राजकारण टाळणं हा पर्याय नाहीये, कारण राजकारण टाळणं याचा अर्थ आपलं भविष्य दुसऱ्या कुणाच्या तरी हवाली करणं. म्हणजे आमचं काय करायचं ते तूच कर बाबा. मग अशी ते जे म्हणाले की आमचे जे पूर्वीचे लोक होते, पूर्वसुरी होते, ज्यांनी कोणी सांगितलं की आम्ही काही राजनीतीत येणार नाही किंवा आम्ही राजकारण करणार नाही, सत्ताधारी होणार नाही, जर असं आपण केलं, राजकारण केलंच नाही, राजकारण टाळलं, तर मात्र मग आपलं भविष्य आपण दुसऱ्या कोणाच्या तरी हाती देणार आहोत. आणि म्हणून राजकारण टाळणं हा उपाय नाहीये, तर योग्य दिशेनं योग्य राजकारणाची निवड करणं आणि त्याच्यामध्ये आपण सामील होणं ही खरं म्हणजे आजची गरज आहे. आणि ते या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे असं मला वाटतं. आपलं भविष्य आपणच घडवायचं जर असेल तर योग्य दिशेनं योग्य बाजूनं राजकारण करणं आणि ते समजून घेणं अधिक गरजेचं आहे असं मला वाटतं. नुकत्याच 5 राज्याच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यातून शिकलेला आहोत. या गोष्टींनी सुद्धा नव्यानं आपल्याला शिकवलेलं आहे की आता आपण कुणाबरोबर आपलं संधान साधायला पाहिजे. आपले नैसर्गिक मित्र कोण आहेत, आपले शत्रू कोण आहेत, तात्पुरते शत्रू कोण आहेत, दीर्घकालीन शत्रू कोण आहेत, म्हणजे शत्रू मित्र विवेक आता आपण जागा करायला पाहिजे. आणि आपले जे नैसर्गिक मित्र आहेत ते शोधून त्यांच्याबरोबर एकत्र येणं आणि एकत्र येऊन लढाई करणं. कारण आपण सगळेजण सातत्यानं, मला सतत वाटत असतं की आपण अनेकदा प्रत्येक गोष्टीवरती वेगवेगळे लढत असतो. माझ्या बाबतीत सांगताना आता जे अतिशय सुरेख बोलतात उर्दूमध्ये, त्यांनी शिवाजी कोण होता त्याचा उल्लेख केला. खरं म्हणजे ज्यानं हे सगळं आमच्यापेक्षाही अधिक सहन केलेलं आहे, जो सहन करतोय तो प्रशांत आंबी आज इथे उपस्थित आहे. पण केवळ ते सहन करत राहणं किंवा बोलणं मर्यादित तेवढ्यापुरतं उपयोगाचं नाहीये, म्हणजे ते करावं तर लागणारच आहे. पण शत्रू मित्र विवेक जे मी म्हणत होते, तर आपल्याला आपले नैसर्गिक शत्रू, नैसर्गिक मित्र, ठराविक काळातला शत्रू आणि दीर्घकाळाचा शत्रू असं सगळं ओळखायला शिकायला पाहिजे. राजकारणाशी संधान कुणाशी बांधायचा असा जेव्हा प्रश्न येणार आहे तेव्हा हे शत्रू मित्र विवेकाचं भान आपण सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. या पुस्तकाच्या केंद्रस्थानी सातत्यानं फारुख भाई हेच मांडणी करतायत की आपल्याला जर योग्य दिशेनं राजकारण करायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल, आपल्याला शिकावं लागेल. म्हणजे मला त्यांच्या लेखक म्हणून त्यांच्यातला हा प्रामाणिकपणा किंवा त्यांची ही भूमिका अधिक भावती आहे. ते अजिबात कुठेही लेखक म्हणून किंवा ज्या समाजातून ते येतात, ज्या समाजावर अन्याय अत्याचार होतो असं तेच नाही, तर इतरही मान्य करतात आणि आपणही ते बघतो. अशा वेळेला ते असं म्हणतात की आमचं तेवढं खरं आणि बाकीचे सगळे चुकीचे आहेत असं ते अजिबात मांडणी करत नाहीये. ते असं म्हणतात आमच्याही काही गोष्टी चुकलेल्या आहेत, आम्ही अनेक गोष्टींमध्ये अपुरे पडलेले आहोत, पण आता आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला बदलावं लागेल, आता आपल्याला इतरांना सोबत घ्यावं लागेल, आता इतरांची सोबत घेऊन योग्य असं राजकारण करावं लागेल. मला वाटतं ही जी भूमिका आहे ही भूमिका
या सगळ्यासाठी अधिक महत्वाची आहे. फारुखभाईंच्या पुस्तकातला किंवा त्यांचा लिखाण म्हणून असणारा, लेखक म्हणून असणारा हा प्रामाणिकपणा मला अधिक महत्वाचा वाटतो. कारण ते नुसते लेखक नाही आहेत. अनेक लेखक असे आहेत की ते नुसते लेखकच आहेत. म्हणजे सातत्यानं माझे बाबा एक सांगायचे की विचारवंत आणि कार्यकर्ता याच्यामधला मूलभूत फरक काय आहे. तर विचारवंत काय करतो, विचारच करत असतो. आजही विचार करतो, वर्षानंतर जरी विचारलं, महिन्यानंतर जरी विचारलं तर तो काय करत असतो, विचारच करत असतो. पण कार्यकर्त्याला मात्र काय करावं लागतं, विचारही करावा लागतो आणि कृतीही करावी लागते. आणि मला वाटतं की आजचा आपला हा जो लेखक आहे फारुख अहमद यांच्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा बदल आहे. हे नुसते लेखक नाहीयेत तर ते स्वतः कार्यकर्ते सुद्धा आहेत. आणि म्हणून अशा कार्यकर्त्या लेखकांना जेव्हा प्रामाणिकपणे हे कबूल केलेलं आहे की आमच्यातही काही दोष आहेत, आमच्यातही काही अपुरेपण आहे आणि ते अपुरेपण दूर करण्याची गरज आहे. मुळात जेव्हा बदलाची सुरुवात कधी होते, जेव्हा माणूस स्वतःमध्ये असणारा अपुरेपण ओळखायला लागतो, ते बोलायला लागतो आणि हे अपुरेपण दूर करून इतरांना सोबत घेऊन जर आपण वाटचाल केली तर आपल्याला ज्या दिशेनं जायचंय, जे राजकारण करायचंय आणि ज्या अर्थानं सत्ताधारी व्हायचंय ते सत्ताधारी होणं सहज शक्य आहे. अशी मांडणी ते करतायत. आणि मला असं वाटतंय की इतर पुस्तकांच्या लेखकांमधला आणि आजच्या या फारुख अहमद असणारे लेखक जे आहेत त्यांच्यामधला हा मूलभूत फरक आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की पुस्तक लिहिणं ही सर्जनशील प्रक्रिया आहे. पुस्तक लिहिणं सोपं गोष्ट नाही आहे. त्यांना जरी इतर अनेकांनी मदत केलेली असेल सगळ्या गोष्टीसाठी तरी ती सोपी गोष्ट नाही आहे. ती सर्जनशील प्रक्रिया आहे. पण त्याचबरोबर एक सामाजिक जबाबदारी आहे. आणि या सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून फारुखभाईंनी हे सगळं पुस्तक लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की हे पुस्तक वाचकाला एक नवी दिशा देणार आहे. योग्य दिशेनं राजकारण करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कोणती पावलं उचलायला पाहिजे आणि कोणत्या दिशेनं जायला पाहिजेत याची मांडणी किंबहुना याचं दिशा दिग्दर्शन करणारं असं हे पुस्तक आहे. पण मला स्वतःला असं वाटतं, चळवळीतली कार्यकर्ती म्हणून असं वाटतं की पुस्तक वाचून थांबू नका. पुस्तक वाचाच, ते समजून घ्या. पण या पुस्तकावर मला असं वाटतंय की गावोगावी, मोहल्ल्या मोहल्ल्या, कारण ज्यांच्या आधारानं आपल्याला हे सगळं राजकारण करायचंय ते आज इथे सगळे आलेले नाहीये. ते गावागावात, मोहल्ल्या मोहल्ल्यात, अर्धशिक्षित, अल्पशिक्षित आपले जे समाज बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे. त्यामुळे हे पुस्तकावरती चर्चा गावागावात होणं आणि लोकांपर्यंत खरं काय आहे, बदलासाठी नेमकं काय करायला पाहिजे, कुणाच्या सोबत उभं राहायला पाहिजे, कुणाला सोबत घेऊन वाटचाल करायला पाहिजे, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुस्तकाच्या वाचनाबरोबर गावागावात, मोहल्ल्या मोहल्ल्यात आपण सगळ्यांनी ही चर्चा घडवून आणावी. ती घडवून आणली तरच मला असं वाटतं की हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचेल. हे पुस्तक काय म्हणतंय, कोणता संदेश देतंय, तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. माझ्या सहित ती आहे. त्यामुळे माझी जबाबदारी ओळखून मी तर माझ्या गावात, माझ्या मोहल्ल्यात किंवा जिथे जिथे मला शक्य आहे तिथे या पुस्तकावरती चर्चासत्र आयोजित करणार आहे. त्या चर्चासत्राला फारुखभाई आहेत आणि आमचे कॉम्रेड्स शेजारी बसलेले आहेत, तेही येतील, ते सांगतील अशी अपेक्षा मी इथं व्यक्त करते. आयोजकांनी खरं तर अतिशय चांगला नेटका उपक्रम इथे राबवलेला आहे. अंजलीताईंच्या बाबतीत फारुखभाईंनी अगोदरच मलाही सांगितलं की पुस्तकाच्या निर्मितीमधला तुमचा सहभाग, इतरांचा सहभाग नोंदवलाय. आज खऱ्या अर्थानं एका चांगल्या कार्यकर्त्याचं, विचार करणाऱ्या अभ्यासू अशा कार्यकर्त्याचं, ज्याला बदल घडावा असा वाटतो, आपल्या समाजाबरोबरच संपूर्ण समाजाचा, देशाचा उत्कर्ष व्हावा अशा अनुषंगानं लढाई करणाऱ्या एका संघर्षशील कार्यकर्त्याचं पुस्तक आपण इथं प्रसिद्ध केलं आणि आता नेटका कार्यक्रम इथं आयोजन केलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचं, आयोजकांचं मनपूर्वक आभार मानते. कारण आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीवर सुद्धा शाबासकीची थाप देणं आणि आपल्या कार्यकर्त्याला सुद्धा तू लढ, आम्ही सोबत आहोत आणि तू ज्या दिशेने वाटचाल करतोयस ती दिशा बरोबर आहे रे, आम्ही तुझ्या सोबत आहे, तुझं बळ वाढवण्याची जबाबदारी असते. आणि बऱ्याचदा आपल्याला हे कळलं तरी आपण ती नेटानं पार पाडतोच असं नाही. पण अंजलीताई आणि तुमचे इतर सहकारी आपण सगळ्यांनी अतिशय नेटका कार्यक्रम इथे केला आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलं
आणि मला माझं मनोगत व्यक्त करण्याची इथं जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते आणि जाता जाता पुन्हा आवाहन करते, पुस्तक वाचून थांबू नका. ज्यांना ज्यांना जिथं जिथं शक्य आहे त्यांनी चर्चा घडवून आणा आणि हे पुस्तक सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. किती मिनिटं बोलले? अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.